10च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। वळूया क्रीडा विश्वातल्या महत्त्वाच्या बातमीकडे। जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत 16 वर्षाखालच्या वयोगटाचं विजेतेपद पटकावणारी पुण्याची युवा बुद्धिबळपटू आकांक्षा हगवणे ही मायदेशी परतली आहे। उत्तुंग यशासाठी पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेनं आकांक्षाचा सत्कार केला। रशियात झालेल्या या स्पर्धेत आकांक्षानं मुलींच्या 16 वर्षाखालील वयोगटात 11 फेऱ्यांमध्ये एकूण 9 गुणांची कमाई केली होती आणि अव्वल स्थान मिळवलं। या विजयासोबतच आकांक्षाने 98 एलो पॉइंट्सची कमाई केली आहे। तसंच इंटरनॅशनल वुमन्स मास्टर्स नॉर्मही तिने मिळवलाय। गेल्या 3 महिन्यांमध्ये आकांक्षाचं हे तिसरं मोठं विजेतेपद ठरलंय। आकांक्षाने श्रीलंकेत झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत 16 वर्षाखालील वयोगटाचं विजेतेपद मिळवलं होतं। मग कोलकात्यात झालेल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतही ती विजेती ठरली होती। आकांक्षा सध्या पुण्याच्या SP कॉलेजमध्ये 11वीत शिकतेय। आणि या सत्काराच्या निमित्ताने आमची प्रतिनिधी भक्ती बिसुरे हिने आकांक्षाशी बातचीत केली आहे। आकांक्षा, सगळ्यात आधी तुझं अभिनंदन। तू जिंकलीस, त्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज तिथे फडकला आणि राष्ट्रगीत जे आहे आपलं ते तिथे वाजलं। तेव्हा तू नेमका काय विचार करत होतीस? काय चाललं होतं तुझ्या डोक्यात, मनात? काहीच विचार नव्हते। मी फक्त आपलं राष्ट्रगीत ऐकत होते आणि ते सगळ्यांना असा चान्स मिळत नाही आणि जो मला मिळाला मी खूप नशिबाने आहे। आणि वर्ल्ड यूथ जिंकल्यामुळे मला जो आनंद झाला ते म्हणजे वर्ल्ड यूथ जिंकणं हे माझं ड्रीम होतं आणि ते पूर्ण झालं। खूप आनंद झाला। पण मला एक सांग, तू मगाशी म्हणालीस की तू सलग 11-12 दिवस खेळत होतीस। कुठला टप्पा असा होता की जेव्हा तुला कळलं की येस आपण जिंकतो आहोत ही स्पर्धा? मी स्पर्धा चालू व्हायची आधी माझ्याकडनं असे काही मी स्वतःकडनं काही अशा खूप अपेक्षा ठेवल्या नव्हत्या। मी फक्त मेडलसाठी का होप करत होते, पण मला नव्हतं वाटलं की ते गोल्ड मेडल होईल। पण मी आधीचा माझा पहिला फर्स्ट हाफ टुर्नामेंटचा खूप चांगला परफॉर्मन्स झाला। त्यानंतर सेकंड हाफचा फर्स्ट राऊंडमध्ये पण मी गेम जिंकले आणि तेव्हा मी सोल लीडर होते। म्हणजे तेव्हा मी 6 राऊंड्समध्ये मी फर्स्ट होते तेव्हा, आणि तेव्हा माझा कॉन्फिडन्स मला खूप वाढला आणि तेव्हा मला वाटू शकलं की आता मी हे टुर्नामेंट जिंकू शकते। मला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय, आकांक्षा आता 11वीत शिकतीये पुण्यातल्या SP कॉलेजमध्ये। तू 11वीत आहेस आता, म्हणजे तू नेमकी कितव्या वर्षीपासून चेस खेळतीयस? मी 7 वर्षाची असल्यापासून चेस खेळते। मला एक सांग, तुझे बाबा पण स्पोर्ट्समध्ये आहेत, ते पण बॉक्सर होते मला वाटतं। त्यांचं स्पोर्ट्समधलं करिअर, तुझे कोच, तुझे घरचे सगळे जण, या सगळ्यांचा तुला काय आणि कसा पाठिंबा होता या सगळ्या स्पर्धांच्या दरम्यान तुझ्या सगळ्या चेस करिअरमध्ये? म्हणजे माझे बाबा ते स्वतः एक प्लेयर असल्यामुळे त्यांना प्लेयर्सचे फिलिंग्स माहिती आहेत आणि ते माझे बाबा, माझ्या घरचे, आई वगैरे सगळे लोक खूप सपोर्टिव्ह आहेत मला। तर माझे कोच पण ते खूप सपोर्ट करतात मला। ते सुद्धा आता माझ्याबरोबर टुर्नामेंटला होते। जेव्हा सर नसायचे माझ्याबरोबर तो आम्हाला स्काईपशी वगैरे बोलायला लागायचं, स्काईपवर बोलायला लागायचं आणि ते कनेक्शन प्रॉब्लेम वगैरे थोडा असायचा। पण इकडे असं काही झालं नाही। आम्ही फेस टू फेस समोर असल्यामुळे आम्ही गेम्स डिस्कस करू शकलो, अनालिसिस करू शकलो, आणि स्ट्रॅटेजीज ठरवू शकलो। त्याचा मला खूप फायदा झाला। मला सांग, आता या पुढचं लक्ष काय दिसतंय? आता पुढे काय दिसायला लागलंय ऑलरेडी? पुढे मला लवकरात लवकर वुमन ग्रँडमास्टर व्हायचं हे एक आत्तासाठी माझ्यासाठी मला हे टार्गेट आहे।